नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. मी सध्या लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडं इथल्या जवळपासच्या परिसरामध्ये आहे. लातूरच्या मेन रोडवरनं छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडं येणाऱ्या रस्त्यावर स्थानिक प्रशासनानं काही सुधारणा, वाहतूक ट्रॅफिक कंट्रोल व्हावी यासाठी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वीही असा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तो काही दिवसात प्रशासनाला तो प्रयत्न गुंडाळावा लागला होता. तो तितकासा काही यशस्वी झाला नव्हता. लातूर शहरातील वाढती ट्रॅफिक ही मोठ्या प्रमाणात आज आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मोठा प्रॉब्लेम लातूर शहरातल्या ट्रॅफिकच्या समस्येनं घेतलेला आहे. शहरातले सगळ्या मुख्य रस्त्यांवर आपण कधीही जा, आपल्याला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेली दिसेल. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडनं काही वाहतूक ट्रॅफिक कंट्रोल यावी यासाठी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लातूरमध्ये कालपासनं लातूरच्या मेन रोडवरनं छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जो रस्ता जातो त्या भागामध्ये काही वाहतुकीच्या ह्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नवीन धोरणानुसार इथं आता मी इथं थांबलो, जिथं बोगद्यामध्ये प्रवेश होतो मेन रोडकडनं, तिथून 3 चाकी व 4 चाकी प्रवास वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे. ॲटो आणि 4 व्हीलर्स आता इथून पुढं तुम्ही ते बॅरिगेट्स पाहू शकता. तिथून पुढं त्यांना एंट्री आता इथून पुढं बंद करण्यात आलेली आहे. फक्त 2 व्हीलरला इथून पुढं एंट्री असणार आहे. तुम्ही आता इथं पाहू शकता काही ॲटो इथं थांबलेले आहेत, कारण त्यांना तिथं पुढं प्रवेशबंदी त्यांना करण्यात आलेली आहे. ज्यांना कुणाला बार्शी रोड किंवा औसा रोड या मार्गावर जायचं असेल, 4 चाकी असतील, 3 चाकी असतील, या सगळ्यांना पर्यायी एकतर भुयारी मार्गाचा वापर करावा लागेल किंवा जे ब्रिज आहे त्याचा उपयोग करावा लागेल. आत्ता ही सुधारणा नेमकी कालपासून करण्यात आलेली आहे. याच्यामुळं लातूरच्या ट्रॅफिकमध्ये किती परिणाम पडेल हे येत्या काळात कळणार आहे. परंतु ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो अतिशय गहन असा प्रॉब्लेम होतोय. हे शॉर्ट टर्मचे इलाज ठीक आहे आता करण्यात आलेले आहेत, परंतु लाँग टर्मची ध्येयधोरणं प्रशासनाला ठरवावी लागणार आहेत. मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढते, त्या प्रमाणात रस्ते वाढतात का, हा विचार कुठंतरी करावा लागणार आहे. आत्ता जी मी तुम्हाला सांगितलं नवीन जी पद्धत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाण्यासाठी प्रशासनानं अवलंबलेली आहे, ती पण कितपत यशस्वी ठरते, तिचा काय फायदा होतो, काय तोटा होतो, हे आपल्याला काही काळात कळणारच आहे. परंतु परमनंट बॅरिगेटिंग स्वरूपात आता तिथं परमनंट स्वरूपात तो रस्ता ब्लॉक करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता इथून पुढं 3 व्हीलर आणि 4 व्हीलर यांना प्रवेश त्या बाजूने नसणार आहे. ती वाहनं आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाणार नाहीत. तुम्ही पाहू शकता ती पर्यायी वाहनं ब्रिज एकतर ब्रिजवरनं जात आहेत किंवा भुयारी मार्गात निघत आहेत. हा प्रायोगिक तत्वावर काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीचे काम प्रशासनानं केलं होतं, परंतु त्यात प्रशासनाला तितकंसं यश आलेलं नाहीये. आत्ता हा नवीन प्रयोग प्रशासनाकडनं होतोय, याला पण कितपत यश येईल माहीत नाही. परंतु यासोबतच ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी लाँग टर्मची ध्येयधोरणं बनवणं फार गरजेचं आहे. प्रशासनानं त्यावर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्याला पॅरेलर रोडची संख्या किंवा रस्त्यांची रुंदी तर आता वाढवणं शक्य नाहीये. रुंदी वाढवता येत नसेल किंवा पर्यायी रस्ते तयार करता येत नसतील, वाहनाची वाढती संख्या आपण थांबवू शकत नाही. तर याला कितीही तुम्ही म्हणजे नियम बनवले तर ट्रॅफिकची कंट्रोल होईल का, त्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नकारार्थीच आहे. ट्रॅफिक ही फक्त लातूर शहराची समस्या नाहीये. संबंध भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये ट्रॅफिकच्या समस्येनं आज मोठ्या प्रमाणात उग्र असं स्वरूप धारण केलेलं आहे. ट्रॅफिकवरून मोठ्या प्रमाणात वादावादीच्या घटना पण आपण पाहत असतो. मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकमुळं तासनतास लोकांना प्रवास करावा लागतो, वेळ लागतो. अगदी लातूर शहरामध्ये पण अगदी तशीच अवस्था सुरू झालेली आहे. शहराच्या मुख्य चौकामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, अंबाजोगाई रोड, तर रेणापूर नाक्याचा चौक असेल, राजीव गांधी चौक असेल, 5 नंबरचा चौक असेल, गोलाईच्या भागामध्ये गेलात तर तिथं मार्केट यार्डच आहेत, तिथं पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला ट्रॅफिक पाहायला मिळते. म्हणजे सगळ्याच चौकांमध्ये जवळपास ट्रॅफिकच्या समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी प्रशासन या स्वरूपाच्या उपाययोजना राबवत असतं. याला कितपत यश येईल मी म्हणल्याप्रमाणे आपल्याला काही दिवसात कळणार आहे. परंतु फक्त इतकंच करून ट्रॅफिकच्या समस्या सुटतील असं मला व्यक्तिशः वाटत नाहीये. वाहनांची संख्या मी म्हणल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढते, त्या मानानं रस्त्याची संख्या वाढलेली नाहीये.
जितके काही कमर्शियल्स आहेत त्यांच्या स्वतःच्या पार्किंग आपण पाहू शकता, सगळ्यांच्या पार्किंग रस्त्यावरच असतात. आत्ता जी मी इथे थांबलो, इथं बरेच शिवाजी महाराज चौकामध्ये बरेच कमर्शियल शॉप्स आहेत, त्यांच्या स्वतःच्या गाड्या पण रस्त्यावर लागलेल्या असतात, त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या पण रस्त्यावर लागलेल्या असतात. याच्यावर पण प्रशासनानं कुठंतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुर्तास या बदलाबद्दल लातूरकरांना काय वाटतंय, आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता. थांबूया इथंच. धन्यवाद.